माझा ह्याचे दंगल किती दिवस 10 तारखेला दंगल झाले ना, 10-11-12ला झालं दंगल. मग दंगल झाल्यानंतर माझ्या मुलाला उचलून आणले पोलीस स्टेशन मध्ये. उचलून आणल्यावर माझ्या मुलाला मला बोलायला द्यायची कर्तव्य पोलीस परिषदाचं होतं. त्याची आई होते, त्याचे भाऊ होते. तुम्ही बोला तुझ्या आईला तुझ्या भावाला म्हणून त्यांची कर्तव्य होती. माझ्या पोराला 5 दिवस झालं मोबाईल हिसकावून घेतले पोलीस प्रशासनानं. आईला बोलू दिले नाहीत, भावाला बोलू दिले नाहीत. आणि ज्या रोजी माझ्या बाळाला निदान झालं, माझ्या लेकराला मारून टाकले, तेव्हा मला कॉल केले. जिवंत असताना मला कॉल कुणी केले नाहीत. कुठल्या पोलीसने केलं नाही, कुठल्या फौजदारने केलं नाही. मला शेवटला माझ्या पोराचं निदान झाल्यावर मला फोनवर कळविले. मला कोण आहे, मी आई आहे. त्यांना माझा मुलगा मेल्यावरच त्यांना माझा नंबर भेटला पोलीस स्टेशन मध्ये. फोन आला काल सकाळी 9 वाजता. कोण बोलतय? विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी बोलते. तुमचे मुलं कुठं आहेत? माझे मुलं 3 आहेत म्हणले. कुठं कुठं आहेत? परभणीमध्ये आहे म्हणले मोठा मुलगा. त्याचं नाव का आहे? सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी आहे. का करते परभणीमध्ये? माझा मुलगा LLB करते साहेब. किती वर्ष झालं? 3रं वर्ष आहे साहेब म्हणले. आता 3रं वर्ष झालं. माझ्या पोराला अजूनपर्यंत पायाला काटा मोडला नाही. आणि हे पोलीस प्रशासन लोकांचं संरक्षण करण्यासाठी राहतंय. माझ्या मुलाचा आज मृत्यू झाला, घडला. ह्यांच्या पायानं माझ्या मुलाला ह्याने हाताने माझ्या लेकराचं घात केले. ह्याच्याबद्दल माझ्या लेकराचं मला न्याय पाहिजे. माझ्या लेकराबद्दल न्याय पाहिजे. माझं गरीबाचं लेकरू होतं. माझ्या गरीबाच्या लेकराला पोलीस प्रशासनानं सांभाळायचं राहतंय का त्याचा जीव काढायचं राहतंय? त्याच्याबद्दल माझी एक मागणी आहे सरकारला. मला न्याय पाहिजे. माझ्या लेकराबद्दल न्याय करावा सरकारनं, माझी विनंती आहे. तुमची कौटुंबिक परिस्थिती काय? घराचा उदरनिर्वाह कसा चालायचा? माझा करता होता मुलगा. ही माझा मुलगा करता होता. माझा मुलगा करता होता. माझे मिस्टर नाहीत. माझे 3 मुलं होते. हे करता होता. ती काय लहान आहेत. सगळं जबाबदारी ह्याच्यावर होती. आणि ह्यानाच होता घर सांभाळणारा. कष्ट करीत होता, घर सांभाळत होता, मला सांभाळत होता, शिक्षण सहित शिकत होता माझा मुलगा. सगळ्या घरचा आधार त्याच्यावर होता. पण ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी काय बोलणं झालं? त्याच्या अगोदर काही बोलणं झालं? काही झालं नाही सर. तो काय म्हणून घरातून गेला होता, काय माहिती? काही नाही म्हणला. मी जातो मम्मी, पेपर जवळ आल्यात म्हणला. आता पेपरासाठी जातो. कुठं जातो म्हणलं होतं? परभणीला. परभणीला जातो म्हणला. आणि फोन करतो म्हणला. केला मला 9 तारखेला 7 तारखेला फोन केला. रोज फोन यायचा. मम्मी तू कशी आहेस? मम्मी तू जेवलीस का? मम्मी तू काय करतेस? रोज फोन यायचा. मी बाळाला सांगायचं, बाळा मी बरी आहे. मग तू कसा आहेस? मी पण बरा आहे. मग 10 तारखेपासून माझ्या लेकराचा फोन चक्क बंद झाला. मग चक्क बंद झाल्यावर माझं लेकरू जिवंत असल्यावर मला कॉल का बरं केलं नाहीत ह्याने? आईला विचारायचं होतं त्यांचं कर्तव्य. आई हाय, भाऊ हाय, कुठं राहत्यात, कुठं नाही, चौकशी करायची होती. हे होता लातूरचा. लातूर परभणी काय लांब नाही का, बाहेरचा देश नाही, जवळच आहे. मग ह्याची न्याय मला पाहिजे. आज माझ्या गरीबाच्या लेकराला मारले, उद्या कुणाच्या लेकराला बी असं मारून टाकल सरकार. ही न्याय राहतंय सरकारमध्ये? कुठं संरक्षण राहतंय पोलीस प्रशासनचं? ज्या दिवशी त्याला अटक झाली त्या दिवशी तुम्हाला काही कळालं होतं का? आणि त्याला अटक झाली, त्याचं असं झालं हे तुम्हाला कधी कळालं? कधी कळालं नाही सर. काल सकाळी 9 वाजता फोन आला मला पोलीस स्टेशनवरून. मला विचारले तुम्ही कोण आहेत? मी असं आहे. माझं नाव विचारले. विजयाबाई आहे म्हणलं. सोमनाथची आई का? हो. आणि कुठं आहेत? मी पुण्यामध्ये आहे. तिथं काय करताय? आम्ही करून खायला आलो सर म्हणलं. गाव कुठं आहे? रामलिंग मुदगड आहे, निलंगा तालुका, जिल्हा लातूर. आता कुठं आहे? इथं आहे. तर स्वतःचं घर आहे? नाही सर, भाड्याचं घर आहे. भाड्याच्या घरात राहतो आम्ही. गावाकडे जातो येतो, जातो येतो. महिन्याला चक्कर असते गावाकडे मुदगडला. त्याच्याशी जे काय बोलणं व्हायचं त्याला काय माहिती होतं पुढं काय करणार? वकील व्हायचं होतं सर. वकील व्हायची इच्छा होती त्याची. वकील व्हायचं लय इच्छा होती. आणि संविधानाचं लय त्याला येड होतं. हो, संविधान 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 म्हणायचं सारखंच. आंबेडकरांचे गाणे लावायचं. आंबेडकरांचे इटकर साहेबाचे, बाबासाहेबाचे गाणे लावायचं, ऐकायचं.
मला बाबासाहेब कसं गरिबीतून शिकले, मी बी गरिबीतून शिकून नाव करतो. मम्मी म्हणला जातो म्हणला, बोलून करून आला तो. जेव्हा ही घटना घडली, आता त्याचा मृत्यू झाला, तर काय मागणी आहे तुमची सरकारकडे? काय न्याय अपेक्षित आहे तुम्हाला? न्याय, माझ्या मुलाला ह्यांनी कधी उचलले, कुठून उचलले, ज्यांनी उचलले, कोण उचलले, त्याला शिक्षा द्यावं, त्याला शिक्षा द्यावं आणि न्याय मिळवावं. बरं, ते परभणीला ज्यावेळेस ती दंगल झाली, तोडफोड झाली, तर त्या ठिकाणी याचा काही सहभाग होता असं काही माहिती? काही नव्हतं सर. माझं लेकरू अभ्यास करीत घरात बसलं होतं. घरातून उचलून आणून ह्याने अटक केले जेलमध्ये. 6 दिवस माझ्या लेकरापासून मोबाईल हिसकावून घेतले आणि आणून इथे पोलीस स्टेशन मध्ये माझ्या लेकराला मारहाण करून माझ्या लेकराचं प्राण घेतले. आणि मग माझा फोन केले काल सकाळी 9 वाजता. तर या त्याच्या आईच्या भावना होत्या. आपल्या स्वतःचा भाऊ पण आहे. दादा, काय बोलणं झालं होतं? काय बोलणं झालं? माझा भाऊ, माझा विचार होत, माझ्या भावाचं माझ्यासोबत बोलणं झालं नाही 5 दिवस. काय बोलणं झालं होतं शेवटी? भाऊ कधी बोलला होता तुला आणि काय म्हणलं होतं भाऊ? भाऊ म्हणला मी लायसन काढायला येतो थोड्या दिवसामध्ये, पण तिकिटाच्या पैशाची अडचण होती, त्याच्यामुळे म्हणलं की 2 नंबरच्या भावाला घेऊन जा, शक्यतो माझ्याकडे तिकिटाला पैसे नाहीत म्हणून असं माझ्या भावाने सांगितलं. त्याच्यामुळे तो राहिला. तर अचानक दंगल झालं, मग सगळं असं काही सगळं घडलं. बरं, जी दंगल झाली त्याच्यामध्ये तुझा भाऊ जो होता त्याचा काही सहभाग होता त्याच्यात, अशी काही माहिती आहे? सहभाग काहीच नाही. माझा भाऊ पहिल्यापासून हुशार आहे. 12-12, 1-1 वाजेपर्यंत माझा भाऊ अभ्यास करायचा, दिवसभर काम करायचा, रातभर अभ्यास करायचा माझा भाऊ. जेव्हा ही घटना घडली तर तुम्हाला अटक झाली, तुमच्या भावाला हे कधी कळालं? आणि मृत्यू झाल्यानंतर काल सकाळी कळालं साहेब. काल सकाळीच कळालं. 5 दिवस आम्ही फोन करून हैराण, कुठंच मन लागायचं नाही, काय नाही, सारखं फोन. कमीत कमी त्या पोलिसांनी तर कॉल करायचे होते की तुमचा भाऊ असे, तुमचा मुलगा असे. काहीच नाही, सगळं लक्ष भाऊकडे. भाऊ काय स्वप्न होते, काय करायचं होतं, काही बोलणं झालं होतं त्याच्यासोबत कधीतरी? भाऊ म्हणत होता मी गरिबीतून पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं निर्माण झाले, मी पण तसं थोडी खाणं काहीतरी करीन आणि गरिबांसाठी काहीतरी झगडेन, गरिबांना न्याय मिळवून देण्याचा मी पण प्रयत्न करेन. म्हणून गरिबासाठीच माझा भाऊ घरातून बाहेर पडला शिकण्यासाठी. कारण आम्ही पण गरिबीतूनच आलो. वडिलांनी दगड फोडले, आईवडील रक्ताचं पाणी करून आमच्या 3 भावाला शिकवले. मोठ्या भावाचं MA B.Ed LLB झालं, मधल्या भावाचं BSc झालं. मग दोन्ही भावांनी मिळून, सोमनाथनी मिळून मला शिकवलं. माझं शिक्षण झालं MSc B.Ed. मी MSc फिजिक्समध्ये माझं शिक्षण झालं. नंतर 2 वर्ष B.Ed करायला लावलं आणि सर्व पैसे माझे भाऊ काम करून मला गरिबीतून माझ्या भावाने मला शिकवले. माझा आधार गेला, माझा विचार गेला, माझा भाऊ. आता सरकारकडून काय अपेक्षा आहे, काय न्याय अपेक्षित आहे तो? सरकारकडून एकच न्याय. पोलीस प्रशासन कसं सुरक्षेसाठी असतं ना, बरोबर. पोलीस प्रशासन असं प्रत्येक निर्दोषाला आतमध्ये घ्यायचं आणि त्याची मारहाण करायची, त्याची मृत्यू होईपर्यंत त्याला त्रास द्यायचा, टॉर्चर करायचा, मग नंतर परिवाराला कळायचं, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि पोलीस प्रशासन सोबत सरकार पण जबाबदार आहे. कारण सरकारला पण ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत ना, की डायरेक्ट पोलीस प्रशासनाला आदेश कसं काय दिले, बरोबर. पोलिसांना संशय असेल की, म्हणजे माहिती जी मिळाली त्याच्यानुसार की पोलिसांना संशय होता तुमच्या भावाचा त्या दंगलीमध्ये सहभाग होता, त्यामुळे त्याला ताब्यात घेतलं. हजारो लोकांमध्ये आमच्या भावाने काय गुन्हा केलाय का, कुणाचा जीव घेतलाय का? नाही ना. मग आमच्या भावाचाच कसं काय जीव गेला? हजारो लोकांमध्ये आमच्याच भावाचा कसं काय जीव गेला? हजारो लोकांमध्ये माझ्याच मुलाचं कसं मृत्यू झालं, माझ्या लेकरालाच कसं मारहाण झालं, एवढ्या लोकांमधून माझ्याच लेकराला कसं त्रास दिले पोलीस प्रशासनानं. पोलीस असो, मोठा अधिकारी असो, पुण्यापासून जे माझ्या लेकराला माहित घडलंय ना, ह्याच्याबद्दल त्यांना शिक्षा द्यावं. पोलीस प्रशासन कुणी असो, कसला असो, माझ्या लेकराबद्दल, माझ्या लेकराला त्यांनी एवढे मारहाण करून माझ्या लेकराचं त्यांनी प्राण घेतले. त्याच्यामुळं माझं एकच म्हणणं आहे, त्यांना पण उचलून नेऊन त्यांना पण शिक्षा द्यावं.
शिक्षा देव. काल जेव्हा कळालं त्यानंतर त्याचा मृतदेह इथं आणला, त्यानंतर तुम्ही नॉट रिचेबल होता. नेमकं काय झालं होतं त्यावेळेस? संभ्रम निर्माण झाला होता की तुम्ही कुठे आहात म्हणून? हा, काय झालं होतं तेव्हा? तेव्हा साहेबांना फोन केले आणि मला म्हणले बाई तू आताच निघ. कोण आहे म्हणल्यावर मी आई आहे म्हणले. मग तू आताच निघ. मी म्हणले माझे मुलं कामाला गेलेत सर. नाही म्हणले तुम्ही आताच निघा, काही कर आताच निघा. कसं काय साहेब माझ्या मुलाला द्या म्हणले. मी 2 गोष्टी बोलते सर. 5-6 दिवस झालं माझं लेकरू ऍडमिट आहे आणि हे सुरक्षित आहेत म्हणून तुम्ही म्हणलो. माझ्या लेकराला असं कसं झालं अचानक सर? माझ्या लेकराला 2 गोष्टी बोलू द्या मला. आणि त्या सर म्हणले तुमच्या पाया पडते सर म्हणले. नाही म्हणले तुमच्या लेकराला असं झालंय, तुम्ही ताबडतोब या म्हणले. मला आताच्या आता निघा, आताच्या आता निघून आताच्या आता या म्हणले. ह्याच्याबद्दल माझ्या लेकराला ते न्याय पाहिजे. माझं लेकरू पाहिजे, मला न्याय पाहिजे. हो, न्याय पाहिजे असं म्हणताय. काय म्हणायचं तुम्हाला शेवटी? याच्यानंतर गरीबाचा मुलगा दुसऱ्या जिल्ह्यात शिकायला जावं का नाही हेच आम्हाला सरकारला विचारायचं आहे आणि पोलीस प्रशासनाला विचारायचं आहे की गरीब मुलगा एखादा कुठं घराच्या बाहेर शिकायला जावं की आपल्या आपल्या गावातच शिकावं. हेच भीती निर्माण झाली आमच्यामध्ये. आणि ही भीती कायमस्वरूपी गरिबांच्या मनामध्ये असंच भीती निर्माण राहणार आहे. आणि याच्यानंतर कित्येक निर्दोषांचे जीव जातील काय सांगता येत नाही. कारण पोलीस प्रशासनावरचा विश्वास आता उडून गेलाय. कारण पोलीस म्हणजे सुरक्षा असतो, पण पोलीस सुरक्षा असं करतात का? हेच आम्हाला सांगायचं आहे. नक्कीच. तर हे होते ज्या माणसानं संविधान काय केले ते पाडलं. ज्या माणसानं संविधान पाडलं त्या माणसाला निहून सुरक्षित ठेवले. आणि माझं लेकरू चांगला असून गरीब लेकराला ह्याने असं का केले, कशासाठी केले? आणि ज्यांनी संविधानाला हात लावले त्याने ही पाडले आणि त्याला चांगले ठेवल्यात निहून. न हात लावता त्याला पोलीस प्रशासन आहे सांभाळायला. माझ्या गरीबाच्या लेकराला सांभाळायचे कुठे गेले ते पोलीस प्रशासन? जीव घ्यायसाठी होते का? मग ह्याची न्याय मला पाहिजे. हा, 4 दिवस माझ्या लेकराला फोन दिले नाहीत, काय नाही. शनिवार रविवार बंद बघून हे सगळं बंद आहे. आता हे सगळं सरकारी नियम कायदे ही सगळं आता ज्याच्या घरी राहतात बंद आहे म्हणून माझ्या लेकराला असल्यामुळं बंद असल्यामुळं माझ्या लेकराचं त्यांनी मारहाण करून माझ्या लेकराला जीव गेल्यात. माझ्या लेकराचा